ही यात्रा आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध यात्रेपैकी एक। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो वऱ्हाडी भाविक येथे हजेरी लावतात। पूर्ण सागवानी लाकडी रथातून मिरवणुकीची सुरुवात होते। ही मिरवणूक प्रथम मंदिराकडे जाते। देवाची आरती झाल्यानंतर प्रमुख मानकरी खंडोबा आणि माळसा देवाचे मुखवटे बोटाला बांधतात आणि रथात बसतात आणि सर्व मानाचे गाडे मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघते। या यात्रेत अनेक गावातून कावडी वाजत गाजत आणल्या जातात। नदीच्या काठावर जागरण, गोंधळ असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात। देवविवाह सोहळ्यासाठी रथातून जाताना भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात। भंडारा खोबऱ्याच्या उधळणीमुळे सूर्यास्ताच्या किरणांनी विवाहाच्या बोहल्यासह पालनगरी सोन्याची नगरी होऊन जाते। पौष महिन्यात मृग नक्षत्रात गोरज मुहूर्तावर तारळी नदीचा वाळवंट पार करून खंडोबा देव आणि माळसा यांचा विवाह सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो। अशी ही प्रसिद्ध यात्रा आहे सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र पालखंडोबा आणि माळसा देवी यांच्या लग्न सोहळ्याची। येळकोट